मार्च एंडिंगला वरोरा पंचायत समितीत अंधार, थकीत बिलामुळे वीज कनेक्शन खंडित। मार्च एंडिंगच्या तोंडावर वरोरा पंचायत समितीत अंधाराचं साम्राज्य पसरलंय। सप्टेंबर 2025 पासून तब्बल 51,580 रुपयांचं वीज बिल थकीत राहिल्यानं महावितरणनं 25 मार्च रोजी वीज कनेक्शन खंडित केलं। परिणामी कार्यालयातील सर्व कामकाज ठप्प झालं असून संगणकाधारित सेवा, शासकीय योजना, निधी वितरण आणि अहवाल सादरीकरणावर मोठा परिणाम झालाय। नागरिकांना तासनतास प्रतीक्षा करूनही कामं होत नसल्यानं नाराजी वाढली आहे। वारंवार सूचना देऊनही बिल न भरल्यानं ही कारवाई करण्यात आल्याचं समोर आलंय। आर्थिक वर्षाच्या अखेरीसच ही परिस्थिती निर्माण झाल्यानं प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। तातडीनं वीज पुरवठा सुरू करण्याची मागणी होतीये। आशिष कोटकर, वरोरा भद्रावती प्रतिनिधी, टाइम्स ऑफ महाराष्ट्र। पंचायत समितीला कॉन्टिजन्सी फंड नसल्यामुळे लाईट बिल भरण्यात आलेलं नाही। जेव्हा केव्हा ते प्राप्त होईल त्यानंतर लगेचच भरण्यात येईल। पंचायत समिती वरोरा इथे BDO पंचायत समिती या नावाने आमचं एक 3 फेज कनेक्शन आहे आणि त्या विद्युत कनेक्शनसाठीचे जे बिल आहे ते अद्याप पंचायत समितीतर्फे भरण्यात आलेले नाही। माहे सप्टेंबर 2025 पासून बिलाचा भरणा केलेला नाही आणि वारंवार त्यांना भेटूनसुद्धा त्यांच्याकडे फंड नसल्याचे त्यांनी आम्हाला सांगितले आणि आता मार्च असल्यामुळे आम्हाला पण महावितरण प्रशासनातर्फे टार्गेट दिलेले आहेत आणि प्रत्येक शासकीय कार्यालयांना आम्ही वेळोवेळी भेट देऊन त्यांच्याकडनं जे काही देयके शिल्लक आहेत, विजेची देयके शिल्लक आहेत ते आपण भरून घेण्याचा प्रयत्न करतो आहे। परंतु वरोऱ्यामध्ये BDO पंचायत समितीकडे फंड नाही, त्यामुळे नाईलाजास्तव त्यांचं टोकन डिस्कनेक्शन आम्हाला करावं लागलं। सध्या आम्ही ते टोकन डिस्कनेक्शन केलेलं आहे। 4 नंतर त्यांचा विद्युत पुरवठा आम्ही सुरळीत करू। टोकन डिस्कनेक्शन याच्यासाठी करण्यात आलेले की ते शासकीय कार्यालय आहे आणि त्यामध्ये ग्राहकांची किंवा नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी आम्ही त्यांचा तात्पुरता खंडित न करता आम्ही फक्त टोकन डिस्कनेक्शन की त्यांनासुद्धा त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे थोडासा फॉलोअप घेता येईल या दृष्टीने ते टोकन डिस्कनेक्शन उपविभागीय कार्यालय वरोरा यांच्यातर्फे करण्यात आलेलं आहे।